धर्म विचारून या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षकांना चाकू आणला करण्यात आला। मी या घटनेचा निषेध करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। ज्यांनी हे नीचपणाचं कृत्य केलेलं आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार सक्षम आहे। परंतु या सगळ्या बाबीच्या खोलापर्यंत तिथल्या पोलिसांनी जावं, ही अशीच बाब घडली नसणार, ह्याच्या पाठीमागं कोण आहे त्या सर्वांचे धागेदोरे तपासण्याची गरज आहे। धर्म विचारून वार करणं म्हणजे यांची मगरुरी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ही मगरुरी कुठंतरी आता थांबवावी लागेल। दिवसेंदिवस अशा पद्धतीच्या घटना करण्याचा प्लान वेगवेगळ्या पद्धतीने या लोकांचा आहे। लव जिहाद, लँड जिहाद, होट जिहाद, ज्यूस जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, आता तर हे नवीनच प्रकरण आलं समोर। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं होतं की धर्म विचारून वार केलाय, तर नक्की त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई होईल, कुणी चिंता करण्याची आवश्यकता नाही। परंतु अशा कंपनीमध्ये जिहादी प्रवृत्तीची लोक ठेवलीच का? महाराष्ट्रातील अशा ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी अशा नीच प्रवृत्तीची, जिहादी वृत्तीची धर्मांध कर्मचारी, मग ते सिक्युरिटी असतील किंवा वरिष्ठ पोस्टवरती असतील, त्यांची पहिल्यांदा चौकशी करून हाकलून दिलं पाहिजे। एकही अशा वृत्तीचा माणूस कंपनीमध्ये कामाला ठेवता कामा नये, जो हिंदू मुलींची छेड काढतो, हिंदू मुलींना ब्लॅकमेल करतो, हिंदू मुलींचे व्हिडिओ तयार करतो, परत त्यांच्यावरती वेगवेगळ्या लोकांच्याकडून अत्याचार घडवून आणतो, असे अनेक लोक जे कंपनीमध्ये बसलेले आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांना त्या कंपन्यातून काढून टाकलं पाहिजे। खरं तर साहेब, ज्यावेळेस या त्यावेळेस संबंधित व्यक्तीने त्यांना क्षमा करायला लागला, त्यानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि जो आरोपी आहे तो ISI नाही, त्याच्या आता ढोंगणाची सगळी साल्टी निघतील। त्यानं जे नीच काम केलेलं आहे किंवा त्याचे कोणाशी संबंध असतील त्यांचे सुद्धा गुडघे शेकले जातील चांगल्या पद्धतीनं, त्यांना योग्य त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। त्यामध्ये त्यांना कुणालाही सूट मिळणार नाही। जे काम त्यानं नीचपणानं केलंय त्याचं उत्तर त्याला योग्य मिळेल। बघा, अजितदादांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशीलपणे या घटनेकडे बघतायत। तशा पद्धतीनं वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करतायत। पवारांच्याकडे काय माहिती आली आहे त्यांनी त्या एजन्सीकडे द्यावी। त्यांनी माध्यमांच्या समोर रोज वेगवेगळी स्टेटमेंट करणं हे काय योग्य आहे मला वाटत नाही। त्यांनी त्यांची माहिती हे एजन्सीकडे द्यावी। आपण लोकशाहीच्या देशात राहतो, कायदा मानणाऱ्या देशात राहतो आणि कायद्याच्या प्रमाणे ज्या संस्थांना अधिकार आहे त्या संस्था तपास करतात। तर तुमच्याकडे काय माहिती आहे तर तुम्ही तिथं नेऊन द्या। काळी जादू झालं तर देखील त्यांनी या ठिकाणी मग खरा तर आता पोलिसांच्या ताब्यातच आहे ना, पोलीस तपास करतील। या ज्या नवीन नवीन बाबी समोर येत आहेत तर नक्की पोलीस त्याचं चौकशी करतील, काहीच अडचण नाही। शेवटचा प्रश्न, माजी खासदार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की TCS प्रकरण, खराब प्रकरण दाबण्यासाठी TCS प्रकरण बाहेर काढण्यासाठी त्यांनी काय म्हणायचं त्याला काय फार महत्व आहे? TCS मध्ये 9 मुलींनी FIR दाखल केली। TCS मध्ये अनेक मुली असे आहेत की ज्यांना सर्व्हिसला जेव्हा इंटरव्ह्यू त्यांचा झाला तिथून त्यांना ट्रॅप करण्यात आलं। त्या मुलींशी लगट करणं, त्या मुलींच्यावरती वेगवेगळ्या कमेंट करणं, त्या मुलींना बाहेर वीकेंडला फिरायला घेऊन जाणं, त्यांचे जे टीम लीडर आहेत वेगवेगळे टीम लीडरच्या माध्यमातून त्या मुलींना प्रभावित करणं, त्या मुलींना तिकडे इमॅजिका नावाचं जे वॉटर पार्क आहे तिकडे घेऊन जाण्याचा प्लॅन करणं, बाकीच्या मुली न आल्यामुळं एकच मुलगी त्यांच्यासोबत जाणं, त्या मुलीशी लगट करणं, त्या मुलीचे शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे व्हिडिओ तयार करणं, ते व्हिडिओ तयार करून दुसऱ्या मित्राला देणं, त्यानं त्या मुलीला ब्लॅकमेल करणं, परत तिचे व्हिडिओ तयार करणं, त्यानं तिसऱ्या मुलाला देणं, हे काय प्रकरण आहे? हे काय प्रकरण आहे? ह्या अशा वृत्तीच्या भडव्यांना ठोकून काढलं पाहिजे। हिंदू मुली म्हणजे काय तुम्हाला काय पालापाचोळा वाटतो काय? हिंदू मुलींची तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय, अत्याचार करताय, त्यांना फसवताय, 2-2, 3-3 लग्न केल्याच्या नंतर नावं बदलून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात पाडताय। फसव्या प्रेमाच्या जाळ्यात पडल्याच्या नंतर त्यांना कळतं की ह्या बायकोचा फोन आला, मी त्याची बायको बोलतेय, मला 2 मुलं आहेत,
ही कुठली कृती आहे, ही कुठली वृत्ती आहे? आणि ही वृत्ती आता महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही. आता धर्मांतरणाच्या विरोधात कायदा आलाय, लव्ह जिहादच्या बाबतचा कडक कायदा देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये येतोय. त्यामुळं असली कुठली प्रकरणं घडली खरातांसारखी, आमचं सरकार अशा बोंदुगिरीला पाठीशी घालत नाही. खरातांचा विषय जेव्हा समोर आला त्याला बेड्या ठोकल्या, त्याला जेलमध्ये टाकला, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत, चौकशी सुरू आहे. आता लगेच अमरावतीला प्रकरण झालं, ते काय आहे त्याच्यावरती उत्तर द्या तुम्ही. आता मी मोबाईलवरती बघितलं कुठं कोल्हापुरात काहीतरी 10-15 व्हिडिओ तयार केलेत. मग हे प्रकरणाचा तपास करायचा नाही, याची चौकशी करायची नाही? ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कुणी स्टेटमेंट करत राहतं. महाराष्ट्र सरकार अत्यंत सक्षमपणे या सगळ्या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जिथं कुठं अन्याय होतोय तिथं आरोपींना योग्य शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. परंतु या घटनाच घडू नये यासाठी सुद्धा पोलीस अत्यंत संवेदनशीलपणे प्रयत्न करतात.